नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास दंगली होतील. सरकारने निर्णय घेतल्यास महाराष्ट्राचं मणिपूर होईल. भाजप नेते पद्माकर वळवींचं वक्तव्य. सत्तेच्या खुर्चीची ओढ सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करते. एखाद्या लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं. त्यात 3 फिरते रंगमंच असावेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. मुख्य निवडणूक आयुक्तांसह शिष्टमंडळ कालपासून मुंबईत. तू सोडून गेला ठीक, जनता तुझा बंदोबस्त करेल. दिवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार. माझ्या नावे मतं मागून निवडून आले आणि हे आमदार हिट अँड रन मधील आरोपींच्या पाठीशी राहतात. लाज वाटली पाहिजे. पवारांचा हल्लाबोल. माझा कान पकडायचा शरद पवारांना अधिकार. प्रत्युत्तर देणार नाही. शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय. पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया. मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेचा सर्व 10 जागांवर विजय. युवा सेनेकडून अभाविपचा व्हाईट वॉश. आज सर्व विजयी उमेदवार मातोश्रीवर जाऊन जल्लोष करणार. निवडणूक स्थगित करण्याचे मिंधेंचे प्रयत्न अयशस्वी. सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंधेंना भीती होती. हा निकाल फक्त सुरुवात. महाविकास आघाडी असाच विजय मिळवत राहील. युवा सेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यांनो, आधी पोराशी निपटा, मग बापाचा विषय तुमच्या बसचा नाही. सिनेट निकालावरून अंबादास दानवेंची टीका. सिनेटमधील यशानंतर सुळेंकडून युवा सेनेचं अभिनंदन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता चोख उत्तर देईल. खासदार सुप्रिया सुळेंचा निशाणा. दिल्लीत प्रवेश झाला मात्र फोटो मिळत नाही असं म्हणतात. भाजपमध्ये असा प्रवेश होतो का? खडसेंच्या पक्षप्रवेशावर गिरीश महाजनांचं वक्तव्य. फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात महिलेकडून तोडफोड. महिला भाजपचीच कार्यकर्ता असल्याचा दावा. महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियासह चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेणार. दुपारी राज ठाकरेंची पत्रकार परिषद. भंडाऱ्यातील तुमसर येथे आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा. आमदार राजू कारेमोरे यांच्या मतदारसंघात अजित पवारांची यात्रा. उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. मालवणमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर अनावरणाआधी पुतळ्याची सर्व तपासणी पूर्ण. कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण होणार. यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता. अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत. शहांकडून विदर्भाचा आढावा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार. कृष्णराज महाडिक यांच्याकडून स्पष्ट. कृष्णराज महाडिक भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंविरोधात पुतणे धनराज शिंदेंनीच दंड थोपाटलेत. पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केल्याची धनराज शिंदेंची माहिती. पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती. आमदार मोहितेंच्या कटकारस्थानाला यश मिळाल्याची विरोधकांची टीका. निर्णयाविरोधात सर्वपक्षीय विरोधक हायकोर्टात जाणार. चिपळूण संगमेश्वरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा. चिपळूण संगमेश्वरची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सोडावी. माजी आमदार सुभाष बनेंची माहिती. पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच. हडपसर विधानसभेतील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लावले बॅनर. परभणीच्या पाथरी विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता. काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाकडून जोरदार तयारी. पाथरीतून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आमदार. अजितदादा गटाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवार गटाच्या वाटेवर. गंगापूर विधानसभा शरद पवार गटाकडून लढण्याची शक्यता. शरद पवार गटाकडूनही सतीश चव्हाण यांच्यासाठी चाचपणी. राजापूर लांजा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचे स्टेटस चर्चेत. धनुष्यबाणाचे सरकार भैयासाहेब स्टेटसमध्ये उल्लेख. किरण सामंत राजापूर लांजा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरून 2 जणांना डच्चू. समरजित घाटगे आणि राहुल देसाई यांची नियुक्ती भाजपकडून रद्द. समरजित घाटगे आणि राहुल देसाई यांनी नुकतीच भाजपला दिली सोडचिठ्ठी. पक्षानं आदेश दिल्यास नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढणार. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिक्रिया. तर विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता. उदगीर विधानसभेसाठी भाजप आग्रही. भाजप पदाधिकाऱ्यांकडून प्रचारही सुरू. तर अजित पवार गटाकडून मंत्री संजय बनसोडेंची उमेदवारी जाहीर. धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडा. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पोलिसांनी महापालिकेकडे मागणी. मान्सूनच्या परतीचा प्रवासाला सुरुवात. राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता. 16 ऑक्टोबर नंतर मान्सून कधीही राज्यातून परतणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईत आज पावसाचा अंदाज. पुढील 3 दिवस ठाणे पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. हवामान खात्याचा अंदाज. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू.
मार्गिकेच्या कामामुळे आज रात्री 12 ते सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक. मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामं करण्यासाठी ब्लॉक. अनेक लोकल रद्द तर काही लोकलच्या वेळेत बदल. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी. मंदिर स्वच्छतेला सुरुवात. आज दर्शन बंद. दूषित पाण्यामुळे नांदेडच्या नेरली गावात 300 जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास. ग्रामपंचायतीद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या नळाला दूषित पाणी. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. आमदार बालाजी कल्याणकर यांची माहिती. पुण्याच्या भोरमध्ये शिवमंदिर परिसरात जागेच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं शिवभक्तांचं आमरण उपोषण मागे. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शिवभक्तांचं 10 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे. सोलापूरच्या माढ्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर शेतकरी कुटुंबाचं जनावरांसह उपोषण. चांदजगावच्या विविध सेवा सहकारी सोसायटीत सभासद म्हणून घेण्याच्या मागणीसाठी उपोषण. पुण्यातील भोर एसटी आगाराला महिन्याला सरासरी 50 लाखांचा तोटा. नियोजनाचा अभाव. जुन्या खराब गाड्या. लांब पल्ल्याचा बस बंद असल्यानं तोटा. पुणे जिल्ह्यातील 18,94,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसरा हप्ता जमा. जिल्ह्यातील 19,37,000 महिलांनी केले अर्ज. परभणी जिल्ह्याच्या पूर्णामध्ये ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक. पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. कितीही अडचणी आल्या तरी कारखाना सुरू करणार. कारखान्याचे संचालक आणि आमदार संग्राम थोपटेंचा शेतकऱ्यांना शब्द. पुणे स्टेशनवर नव्याने 120 कॅमेरे बसवण्याचा निर्णय. अद्याप कागदावरच. रोज 1,70,000 जणांचा प्रवास. मात्र रेल्वे स्टेशनवर केवळ 74 सीसीटीव्ही.